नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. या 3 दिवसांमध्ये कोणत्या भागांमध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत, बघणार आहोत कोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण बघूया 12 तारखेला. तर मित्रांनो, 12 तारखेला जर बघितलं तर 12 तारखेला बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता देखील बऱ्याच भागामध्ये आहे. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरकडे जर बघितलं, कोल्हापूर, ज्योतिबा, संगरूळ, परोळा, इचलकरंजी, कागल, सदलगा या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. तसेच सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीकडे देखील 12 जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे. सांगली, मालगाव, देसिंग, तसेच मगसुली, शिरोळ, इचलकरंजी, शरागुप्पी, कुडा, चतनी, मगसुली हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, साताराकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर सातारामध्ये कराड, विटा हा जो काही सांगलीचा काही परिसर आहे, साताराचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये कोरेगाव, रहमतपूर, निधाल, दहिवडी, वडूज या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढणार असून रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. बाकी भागाकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला 12 तारखेला बघायला मिळू शकते. 12 जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता 12 जानेवारी रोजी कमी आहे. अहिल्यादेवीनगरकडे देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर, नाशिककडे देखील ढगाळ वातावरण आहे. तसेच जालना जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये, सोलापूरकडे देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे 12 जानेवारी रोजी. तर मित्रांनो, आता आपण बघूया 13 जानेवारी रोजी. 13 जानेवारी रोजी बघितलं तर सकाळच्या दरम्यान देखील साताराकडे पावसाची शक्यता आहे. पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला साताराकडे. तर या ठिकाणी सातारामध्ये बघू शकता, सातारा, कोरेगाव, रहमतपूर, अणुदा, वडूज, कठाव, निदाल, देवडी, संगरूळ, मोल, आद्राकी, नांदल, फलटण, बरड हा जो काही परिसर आहे सर्वत्र, बारामती या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील या ठिकाणी सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे 13 जानेवारी रोजी. तसेच सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं, पुण्याकडे पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, सासवड हा जो काही सर्व परिसर आहे, लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, पुनावली, दायरी, सोनापूर, शेवापूर, सासवड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मंचरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला 13 जानेवारी रोजी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय 13 जानेवारी रोजी. राहुरी, घोडेगाव, तसेच श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. कोपरगाव, शिर्डी, जवळके, केलवड, पुलतांबा, श्रीरामपूर, टाकळी, भान या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता 13 जानेवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील आपल्याला बऱ्याच भागामध्ये 13 जानेवारी रोजी अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दौलताबाद हा जो काही परिसर आहे, छत्रपती संभाजीनगरचा दौलताबाद, एलोरा गुफा, देवगड, नूरकम, कन्नड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसंच निंबे, जळगाव, गंगापूर धरणक्षेत्राकडे जर बघितलं, धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर, हसनापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अवकाळी पाऊस या ठिकाणी आपल्याला 13 जानेवारी रोजी बघायला मिळू शकतोय. धरण क्षेत्राकडे देखील जोर जास्त आहे. तसेच या ठिकाणी देखील पाऊस जास्त बघायला मिळू शकतोय. पाचोरा, ईश्वरनगर, अंबड, काचोड, पाचोड हा जो काही परिसर आहे, जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी या परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता 13 जानेवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर 13 जानेवारी रोजी या ठिकाणी अहिल्यादेवीनगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळणार असून, तर नाशिक जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, अवकाळी पावसाची शक्यता आहे. मनमाड, येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस या ठिकाणी शक्यता आहे.
तर मित्रांनो, जालना जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तसंच बीडकडे देखील पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये काही परिसरामध्ये खोकोरमो, भालगाव हा जो काही परिसर आहे, गेवराई, उमापूर, मंगरुळे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. 13 जानेवारी रोजी बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता 13 जानेवारी रोजी आहे. या ठिकाणी देखील आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यादेवीनगर, पुणे, बीड या ठिकाणी थोडा जास्त देखील बघायला मिळू शकते. या ठिकाणी देखील भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता बघूया 14 जानेवारी रोजी. 14 जानेवारी रोजी जर बघितलं तर 14 जानेवारीला बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता 14 जानेवारी रोजी जर बघितली तर 14 जानेवारी रोजी पावसाचा जोर थोडा कमी होत आहे. काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी आहे. पाऊस मात्र आपल्याला 13 जानेवारी, 12 जानेवारी या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आणि 14 जानेवारीला जर बघितलं, सातारा, सांगली, कोल्हापूरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर थोडा कमी झालेला देखील काही भागांमध्ये बघायला मिळू शकतोय. 12 आणि 13 जानेवारी रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता आहे. अजून नवीन काही जर अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.